खान तुम्ही बघता महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पुणे जिल्ह्याच्या यवतमधून। दौंड तालुक्यातील यवतमध्ये व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्टवरून मोठा तणाव निर्माण झाला। सोशल मीडियावरील पोस्टवरून दोन गट आमने सामने आले। जमावाकडून धार्मिक स्थळाची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली। काही दुकानांचीही तोडफोड इथं करण्यात आली आहे। जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला, तर तणावपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण आणण्यात पोलिसांना यश आले। दरम्यान आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। नासधूस करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। तर या संपूर्ण राड्यानंतर पोलिसांचा मोठा बंदोबस्त इथं तैनात करण्यात आलाय। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघू शकतो यवत का पेटलं। एका तरुणाकडून पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती। गोपीचंद पडळकर यांची सभा या ठिकाणी झालेली होती आणि सभेनंतर एक गट रस्त्यावर आला। व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली आणि आक्षेपार्ह पोस्ट नंतर जमाव आक्रमक झाला। जमावाकडून धार्मिक स्थळाची तोडफोड करण्यात आली। तर ही दृश्य आपण बघू शकतोय। सध्याची ही दृश्य आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो। मात्र त्याच्या आधी जी जाळपोळ झालेली होती, तोडफोड झालेली होती, त्याची कल्पना आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून येऊ शकेल। दुपारी 2:30 वाजताची ही दृश्य आहे। त्याचबरोबर 3:30 वाजताची दृश्य सुद्धा आपल्याकडे आहेत। 3 वाजताची ही दृश्य आहेत। व्हॉट्सअपवर आक्षेपार्ह पोस्ट ठेवण्यात आली होती आणि त्यामुळे इथं तणाव निर्माण झालेला आहे आणि त्यानंतर झालेली ही जाळपोळ, पण पोलिसांना ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आलंय। हा सगळा प्रकार जो आहे तो यवतमध्ये एका आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर व्हॉट्सअपला हे सगळा प्रकार जो आहे, जो गावकरी जे ते चिडले होते। मला एक सांगा, काय झालं होतं, सगळा प्रकार काय? आज सकाळी काल जी ही झाली सभा गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप, त्याच्यानंतर गाव अतिशय शांत होते। तर आज सकाळी बाजार आमचा नेहमीप्रमाणे भरला। सकाळी 10:30 वाजता एका आक्षेपवादी पोस्ट टाकली हिंदूंच्या विरोधात। त्याच्यामुळे संपूर्ण हिंदू समाजाची मुलं एकत्र आली आणि काही गोष्टी त्यांना जाब विचारण्यासाठी गेली, तर त्यांच्या आर्यावी भाषेत काही त्यांची झालं। त्याच्यानंतर यांनी तोडफोड काही गोष्टी या झाल्या। तर आता संपूर्ण गाव शांत आहे। सगळ्यांना आवाहन केलेलं आहे आम्ही की आता इथून पुढे कुणीही काही दंगामस्ती करू नका। सगळ्या तरुणांना हात जोडून आम्ही विनंती केली, मी वैयक्तिक विनंती केलेली आहे की कुणी इथून पुढे कुणाच्याही गाडीला कशालाही धक्का लावू नका। ही आपल्याला अशी शिवाजी महाराजांची शिकवण नाहीये। त्याच्यामुळे त्यांच्या संविधानाप्रमाणे आपण त्या पद्धतीने राहूनच त्यांचा ज्यांनी कुणी काही कृत्य केले त्याला कायदेशीर पुरेपूर सजा झाली पाहिजे। त्याला माझ्या तर म्हणण्याप्रमाणे फाशीची शिक्षा व्हावी अशा पद्धतीने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर पूर्ण त्याला जेवढे कलम लावता येतील तेवढी प्रशासनाने लावून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, एवढीच आमची। आक्रमक झालेला सकाळी जमाव पाहायला मिळतोय। हे की जे तो स्टेटस एका तरुणाने ठेवला, त्याच्यानंतर अचानकपणे ते लोक जमले आणि ते बाहेर आले। त्यामधून काही तरुणाने काही ठिकाणी जाऊन 1-2 स्ट्रक्चर जे आहे त्याला थोडा नुकसान करण्याचा प्रयत्न केला, पण त्या ठिकाणी पोलीस आल्यामुळे ते स्थिती कंट्रोलमध्ये आणलेली आहे। सध्या आपली पेट्रोलिंग आणि पोलीस बंदोबस्त ते तैनात आहे, म्हणून गावात पूर्णपणे शांत। तुम्ही काय आव्हान करताल, कारण आता शांतता आहे, मात्र आव्हान काय करताल आणि त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे? त्यामध्ये ज्यांनी अशा प्रकारचा स्टेटस ठेवला होता त्यांना आधीही पोलिसांनी ताब्यात घेतला होता, पण नेमका त्याच वेळामध्ये जे आहे तो स्टेटस व्हायरल झाला होता आणि ते गावाच्या लोकांमध्ये ते रोष आला। अचानकपणे ते सगळे रस्त्यावर आले। आव्हान असंच आहे की कुठल्याही प्रकारचा र्युमर जे आहे, कुठल्याही प्रकारची अफवा आहे, आता 100 प्रकारचे जे स्टेटस आहे ते येणार आहे। त्यामुळे काय खरं आहे, काय नेमका परिस्थिती आहे, कुठली आहे, त्याची जाणीव ते योग्य आपल्याकडे विभाग आहे, पोलीस विभाग आहे, वेगवेगळे विभाग त्याचा तपास करतायत, त्याची ते जबाबदारी आहे। ते आपलेही प्रतिनिधी आहात समाजामध्ये, तो पोलीस असू द्या किंवा प्रशासनाचा कोणताही विभाग असू द्या, त्यांना त्याची जबाबदारी शांतपणे करणे। कारण कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर असे प्रकारचे जे कृत्य आहे त्याचा तपास करणे, त्यामध्ये पुढे जाणे, समाजाला शांत ठेवणे अवघड होऊन जाते। तो आव्हान असा आहे की सर्वांनी शांतता ठेवावे, कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे आणि सर्व नागरिकांनी कायदा जे आहे
त्याच्या अनुपालन करावे. थँक्यू. हे सगळं असताना पोलिसांना माहिती नव्हती का की या सगळ्यामध्ये अशा गोष्टी घडणार आहे किंवा पोलिसांचा अंतर्गत विभाग नेमका काय करतो? हो, बरोबर आहे. आपला प्रश्न जे आहे ते विचारणे योग्य आहे. सर्वप्रथम ही आहे की आपण जे गावात काही दिवसापूर्वी जे काही घटना घडली होती त्यामध्ये पोलिसांनी त्याचा लॉजिकल एंडपर्यंत गेले होते. त्याबद्दल तपास करण्यात आला होता. आरोपीला अटक करण्यात आलं होतं. तिथे कुठले कुठले प्रकारचे सब प्रकारचे आरोपी त्याच्यात घेण्यात आले होते. त्याच्यात परंतु हा जी अचानक घटना घडली हे 12-12:30च्या दरम्यान पोलिसाच्या समोर आली. त्याच वेळी पोलिसांनी त्या माणसाला पोलीस स्टेशनला आणला. नुसता त्या एका इस्माला नाही आणला, त्याचे बरोबर गावाचे प्रतिनिधी सुद्धा पोलीस ठाण्याला गेले होते. त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला मीटिंग सुद्धा ठेवण्यात आली होती. त्या मीटिंगमध्ये शांतता ठेवण्यासाठी असं आवाहन करण्यात आला होता की ज्यांनी असे प्रकारचा स्टेटस ठेवलाय त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, परंतु तुम्ही गावात शांतता ठेवा. हा मीटिंग चालू असताना ही जे स्टेटस होता तो ऑलरेडी गावामध्ये सेपरेट झाला होता आधी आणि इमोशन हायटन झाले होते आणि लोक रस्त्यावर आले. परंतु सध्या स्थिती कोणालाही इथे इजा झालेली नाहीये. जीवाचा काही नुकसान कुठल्याही प्रकारचा कोणाला इंजुरी झालेली नाहीये. काही स्ट्रक्चर 1-2 ठिकाणी जे होते त्याच्यात नुकसान करण्याचा प्रयत्न होता ते पोलिसांनी अंडर कंट्रोल केलेलं आहे. गावात सध्या शांतता आहे. तर हा सगळा उद्रेक जो आहे तो विद्रोह समोर आला. आपल्यासोबत काही पोलीस अधिकारी आहेत जे या ठिकाणी जे तणाव जो आहे तो शांत करण्यात आलेला आहे. सर काय सांगाल आता तणाव शांत करण्यात आले काय? परिस्थिती नियंत्रणात आहे. मी सगळ्यांना आवाहन करतो की कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका. तुम्हाला जे काही दिसतं त्याची व्हिडिओग्राफी करा, फोटो काढा आणि आम्हाला ते पुरवा. जे कोणी कायदा हातात घेईल, बेकायदेशीर कृत्य करेल, चुकीचं काम करेल त्याला त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील आणि त्यांच्यावर कडक कारवाई होईल. मी परत विनंती करतो सगळ्या नागरिकांना की आपण शांतता राखावी हीच आमची प्रशासनाकडून विनंती आहे आणि जो कोणी चुकीचं काम करणार त्याच्यावर आम्ही कारवाई करणार एवढं निश्चित. काही लोक 2 गटाचे एकत्र जमलेले होते आणि एका स्टॅटस ठेवण्यावरून हे सगळं सुरू झालेलं होतं. जो स्टॅटस ठेवलेला होता त्या व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे. त्यानं जे काही चुकीचं केलेलं आहे त्याच्यावर त्याच्या अनुषंगाने कारवाई होणार आहे. परंतु त्यानं चुकीचं काम केलं म्हणून तुम्ही कायदा हातात घेण्याचं कोणीही कारण नाही. त्यामुळे मी सगळ्या नागरिकांना विनंती करतो की आपण शांतता राखावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं. चुकीचं होत असेल तर आमच्या निदर्शनास आणून द्यावं. आम्ही कायदेशीर कारवाई करणार. त्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे का, ताब्यात घेण्यात आलेली? जो कोणी स्टॅटस ठेवलेला होता त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी मोठा फौजफाटा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. एकंदरीतच सकाळच्या दरम्यान जो तणाव झाला होता त्या तणावानंतर आता पोलीस अधीक्षक या ठिकाणी आलेले आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी नुकसान झाले त्या ठिकाणाची पाहणी जी आहे ते पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल करणार आहेत. तर धन्यवाद सुमित. दौंड तालुक्यामध्ये यवत गावामध्ये हा मोठा तणाव निर्माण झालाय. आपले प्रतिनिधी सुमित सोनोने तिथनं सगळे अपडेट्स आपल्याला देतात. तर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्याशी जेव्हा आपल्या प्रतिनिधींनी बातचीत केली तेव्हा त्यांनी सांगितलंय की आता वातावरण शांत आहे आणि सगळ्या जनतेला शांतता ठेवण्याचं आवाहन त्यांनी आपल्या माध्यमातून केलेलं आहे. यवतमध्ये सकाळी तणाव निर्माण झाला होता. या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांचे नळकांडे देखील त्यांना सोडण्याची तिथे वेळ आली होती. त्यानंतर हा जमाव पांगला. आता सध्याची तिथली जी परिस्थिती आहे ती शांत झाली आहे आणि पोलिसांचा बंदोबस्त तिथे तैनात करण्यात आलाय जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार तिथे घडू नये या संदर्भातली सगळी काळजी पोलिसांकडून तिथे घेण्यात आली आहे. सकाळी एका सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे यवतमध्ये 2 गटांमध्ये तणाव निर्माण झाला. त्यानंतर ते 2 गट आमने सामने आले आणि एका जमावाकडून ऑफिस JCBची देखील तोडफोड करण्यात आली आहे. इतका तणाव यवतमध्ये निर्माण झाला. काही ठिकाणी जाळपोळही करण्यात आली आहे. यवतमध्ये हा मोठा राडा झालाय. तर या राड्यामध्ये 2 गट आमने सामने आले. तणाव झाल्याची माहिती तिथे मिळताच पोलीस तिथे घटनास्थळी उपस्थित झाले आणि आता तो तणाव निवळल्याची माहिती आपल्याला मिळते आहे. आपले प्रतिनिधी सतत तिथून लाईव्ह अपडेट्स देत आहेत. आता तिथे शांतता आहे. काही सकाळचे दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय जेव्हा तिथे एक मोठा जमाव तिथे तैनात झाला होता. काही आक्षेपार्ह पोस्टमुळे ताणतणाव निर्माण झाला आणि दोन्ही गट तिथे आमने सामने आले. एकमेकांवर दगडफेक देखील झाल्याचं दृश्यांमध्ये दिसून येत आहे आणि त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवलं. जमाव आत्ता तरी
पांगवण्यात आलाय आणि शांतता यवतमध्ये तैनात करण्यात आली आहे। पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त तिथे आहे। पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल हे स्वतः तिथे उपस्थित आहेत आणि ते यवत गावामध्ये उपस्थित राहून तिथली पाहणी करतायत की नेमकं काय झालं आणि कशामुळे गोष्टी इतक्या टोकाला गेल्या। एक ऑफिस फोडण्यात आलंय या जमावाकडून। दौंडचे माजी आमदार रमेश अप्पा थोरात देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। रमेशजी, तिथे मोठा ताणतणाव निर्माण झालाय। तब्बल 4 दिवसांपासून तिथे तणावाची परिस्थिती आहे आणि आज त्या जमावाने ऑफिसची देखील तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे। 2-3 दिवसापूर्वी मॅडम इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आलेली आहे। ही गोष्ट अत्यंत निषेधार्ह आहे। या सृष्टीमध्ये जे काही महापुरुष असतील अशा महापुरुषाचे कुणीही विटंबना करू नये आणि जो कोणी करत असेल त्याला कडक शासन झालं पाहिजे। त्याला कोणी पाठीशी घालत असेल त्यालाही कडक शासन झालं पाहिजे। परंतु ज्यांच्यानी एकमेकावर कुणीही प्रतिहल्ले करू नये आणि कुणी कोणाला त्रास होईल असं समाजाने थोडी शांतता कशी बाळगता येईल आणि शांतता कशी राखता येईल तेवढं पाहावं सगळ्यांनी। निश्चितच सर, पण 4 दिवसापासून तिथे तणावाची परिस्थिती आहे। आज आठवडी बाजार देखील आहे यवतचा अशी माहिती मिळते। अचानक नेमकं काय झालं की इतका तणाव तिथे निर्माण झाला? मला एवढ्या बारकाईने सगळ्या गोष्टी माहिती नाही, पण पोलीस खात्यालाही खूप त्रास होतोय। त्यांनाही म्हणजे सगळे लोकांवर रस्ते आल्यावर त्यांची खूप ही होती, त्यांनाही त्रास होऊ नये आणि समाजाने आपापसात शांतता बाळगावी आणि झालेल्या गोष्टीचा निषेध मी करतो, एवढंच मला माहिती आहे। निश्चितच तर धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। तर दौंडचे जे माजी आमदार आहेत रमेश थोरात ते आपल्या सोबत बोलत होते। दौंडमध्ये जो तणाव निर्माण झालाय आणि 2 गटांमध्ये जो वाद झाला त्या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली। त्यांचं म्हणणं हेच आहे की 4 दिवसापासून तिथे तणावाचं वातावरण निर्माण झालं। काही वेळापूर्वी आपण तिथले स्थानिक आमदार राहुल कुल यांच्याशी बातचीत केली आहे, ती पुन्हा ऐकूयात। मी सगळ्यांशी संपर्क करतोय। मागचे 2-3 दिवस त्या भागातील वातावरण तणावपूर्ण होतं, परंतु शांततेचं होतं। आज सकाळी एका घटनेमुळे निश्चितपणे काही काळ त्या ठिकाणी दगडफेकीसारखे प्रकार घडले, परंतु येते आणि सगळ्या समाजातील घटकांशी संपर्क करून शांतता प्रक्रिया व्हावी अशा प्रकारचं आवाहन आम्ही करतोय। ज्यांनी चुकीचं केलंय त्याच्यावर सक्त कारवाई करण्याच्या सूचना त्या ठिकाणी त्यांनी कारवाई केलेली आहे आणि आता तरी त्या ठिकाणी नियंत्रणामध्ये येते आणि समन्वयानं आणि चर्चेनं पुढची प्रक्रिया व्हावी असा त्या ठिकाणी सगळ्यांचं एकमत आता झालेलं आहे, तेव्हा स्थिती नियंत्रणामध्ये आलेली आहे। निश्चितच सर, पण 4 दिवसापासून तिथे तणावाचं वातावरण होतं। 2 गटांमध्ये तणाव निर्माण झाला, हाणामारी झाली। आज तिथे अश्रुधुरांचे नळकांडे पोलिसांना सोडावे लागले। परिस्थिती इतकी बिकट होईपर्यंत ती ताब्यात का नाही घेता आली? मॉब सायकोलॉजी आहे। काल सुद्धा जवळपास 4-5 हजार लोकांची एकत्रित त्या ठिकाणी सभा झाली। तिथेही अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं सगळं झालं। आज थोडीशी विस्कळीतपणे येण्याचा तुमचा जो प्रश्न आहे त्याचं कारण म्हणजे आज त्या गावचा बाजार आहे आणि बाकीच्या 6 गावातली लोक त्या ठिकाणी जमतात आणि त्यामुळे थोडा मॉब जास्त झाल्यामुळे स्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली होती, परंतु तासभरामध्ये सगळी स्थिती नियंत्रणामध्ये आणण्यामध्ये यश आलेलं आहे। अशी घटना ही मॉब सायकोलॉजीमुळे घडलेली आहे। समन्वयाने चाललेला सगळा प्रकार हा काही लोकांनी दगडफेक केल्यामुळे थोडा हाताबाहेर गेला होता, परंतु पुन्हा त्या ठिकाणी होत आहेत। दौंड आणि यवत मधली 2-3 दिवसांपासूनची ही जी एका अर्थाने धुसफूस आहे ती अशा पद्धतीने तणावाचं स्वरूप घेणे हे वाईट आहे। मात्र याच्यातला जो मुख्य आरोपी होता त्याच्यावर कारवाई झालेली आहे आणि त्याला अटकही झालेली आहे। त्यानंतर आता जर तणावाची परिस्थिती किंवा दंगल सदृश स्थिती निर्माण होत असेल तर मला वाटतं गृह खात्याने योग्य ती पावले आत्ताच उचलली पाहिजेत, जेणेकरून पुढचा कुठलाही मोठा अनर्थ टळावा
आणि संपूर्ण समुदायाने सामंजस्याने परिस्थिती हाताळणे गरजेचे आहे. निश्चितच ताई, 26 तारखेला देखील यवतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली, तेव्हा देखील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. आज त्या घटनेला 4-5 दिवस झालेत, आज परत पुन्हा एक घटना. एक्झॅक्टली मी तेच सांगते की ही घटना 4-5 दिवस आधीची आहे. त्यानंतर समाज माध्यमांवरून ज्या क्रिया प्रतिक्रिया उमटल्या त्यातून निर्माण झालेली परिस्थिती आहे. या सगळ्यांवर गृह खात्याने आणि सायबरने दोन्हींनीही आवश्यक ती खबरदारी घेणं गरजेचं आहे. आणि या संबंधाने जे जे करता येणं शक्य आहे, मग अगदी तुम्हाला तिकडचं नेट जाम करायचं की काय, पण हे सगळं गृह खात्याची जबाबदारी आहे, जेणेकरून तिथे दंगल सदृश्य स्थिती निर्माण होणार नाही आणि कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणार नाही. कारण असं काही झालं तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे गृह खातं असेल. कारण ही अचानक उद्भवलेली परिस्थिती नाही, तर गेल्या 4 दिवसापासूनची परिस्थिती आहे आणि गृह खाते या संबंधाने अगदी चांगल्या प्रकारे अवगत आहे.